दीपक केसरकर माजी मंत्री हे चैत्यभूमीवर गेले होते आणि त्या गर्दीत त्यांचा मोबाईल हरवला अशी त्यांनी पोलीस तक्रार केली। ही एक बातमी झाली। तर काल शिवनिका ट्रस्ट जी होती त्या ट्रस्ट वर जे उपाध्यक्ष होते त्यांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर अपघात झाला। त्या अपघातामध्ये ते स्वतः जागीच ठार झाले। या दोन्ही बातम्या फार महत्त्वाच्या आहेत आणि पुढे जाऊन या कॅप्टन अशोक खरातच्या एकंदर प्रकरणामध्ये कोण कोण अडकू शकतं आणि कुणाकुणाचे बळी जाऊ शकतात। बळी याचा अर्थ तुम्ही शब्दशः घेऊ शकता, कारण आज एक पहिला बळी गेलाय। मित्रांनो नमस्कार, मी आजच्या या छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला फक्त दोन महत्त्वाच्या बातम्या सांगण्यासाठी आलो आहे। एक बातमी अशी आहे की 14 एप्रिलला आंबेडकर जयंती होती आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्त दीपक केसरकर माजी मंत्री हे चैत्यभूमीवर गेले होते आणि त्या गर्दीत त्यांचा मोबाईल हरवला अशी त्यांनी पोलीस तक्रार केली आहे। ही एक बातमी झाली। तर काल त्या अशोक बाबाच्या म्हणजे कॅप्टन अशोक खरात या सिन्नरच्या बाबाच्या त्या ट्रस्टचं म्हणजे ती शिवनिका ट्रस्ट जी होती त्या ट्रस्टवर जे उपाध्यक्ष होते ते शेळके नावाचे जे गृहस्थ होते, मला वाटतं त्यांचं नाव होतं जितेंद्र शेळके। हे जितेंद्र शेळके जे होते त्यांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर अपघात झाला। त्या अपघातामध्ये ते स्वतः जागीच ठार झाले। त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता। हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यानंतर त्यांची पत्नीही दगावली, मुलगा अद्याप गंभीर आहे। या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्यांना मी म्हणालो होतो की दोन महत्त्वाच्या बातम्या, तर या बातम्या एकमेकांशी परस्पर संबंध असणारे आहेत का यावर चर्चा होऊ शकते। कारण ज्या पद्धतीनं या कॅप्टन अशोक खरातच्या एकंदरच कर्मकांडांबद्दल किंवा त्याने जे काही टेबल टेनिस अकॅडमी खोलून ठेवली होती नाशिकमध्ये त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये, आता म्हणे तो जो टेबल आहे त्या टेबलाचा ते ऐतिहासिक वस्तू ज्या असतात ना, विंटेज इन्स्ट्रुमेंटचे जे कलेक्शन करतात ती जी मंडळी आता त्या टेबलचा लिलाव करण्याच्या मागे आहेत, म्हणजे की तो टेबल आम्हाला मिळावा अशी बहुतेकांची इच्छा आहे। तर या गोष्टीतलं जे काही गांभीर्य आहे त्या गांभीर्यावर जरा आपण गंभीरतेने बोलूया, कारण टेबल टेनिस अकॅडमी हा शेवटी विनोदाचाच भाग झाला आणि त्या टेबल टेनिस अकॅडमीतला तो जगप्रसिद्ध टेबल हा सुद्धा एक प्रकारचा विनोदच होता। हा त्यावर कोण बसलं, कोणी काय केलं यालाही आता एक विनोद म्हणूनच बघावं लागेल आपल्याला, कारण काही कसलाच धरबंद उरलेला नाही आहे। ही संस्कृतीचा ऱ्हास जो आहे तो सगळा आपल्यासमोर अगदी 20-20 रुपये पर क्लिपप्रमाणे आलेला आहे। तर जे गंभीरतेने घडतं आहे ते कुठेच दाखवलं जात नाही किंवा त्यावर चर्चा होत नाही। दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर या दोन माणसांवर किंवा या दोन नेत्यांवर ज्या पद्धतीनं संशय व्यक्त केला गेला, म्हणजे त्या अंजलीताई दमानी यांनी त्यांचे काही CDR काढले आणि CDRमध्ये केसरकरांच्या बाबा खरातशी झालेल्या बोलण्याचे कॉल रेकॉर्ड्स तसे फारसे नसले तरी केसरकरांचा एक जो काही खासमखास माणूस होता लोंढे, दीपक लोंढे, त्याचे मात्र प्रचंड कॉल झालेले आहेत। त्याचप्रमाणे खरात आणि चाकणकर यांचे प्रचंड कॉल झालेत। त्यांचे आकडेच त्यांनी जाहीर केले होते, 177 आणि काहीतरी 189 कॉल। नंतर चाकणकरबाईंच्या बहिणीचं म्हणजे प्रतिभा चाकणकर ज्या आहेत त्यांचंही बरंच संभाषण झालेलं आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काही कॉल केले गेले, त्यांना खरातकडून काही कॉल आले, चंद्रकांतदादा पाटलांकडून काही कॉल केले गेले, त्यांना काही कॉल आले, आशिष शेलारांचा कॉल गेला होता। हे असं सगळं जे काही त्या CDRमधून बाहेर आल्यानंतर एक सिलेक्टिव्ह टार्गेटिंगचा जो काही कार्यक्रम सुरू झाला होता महाराष्ट्रात तोही आपण पाहिला आहे। पण जर नीट या सगळ्या गोष्टींचे डॉट जुळवत गेलो तर तुमच्या लक्षात येईल हे जे काय चाललं आहे ना, आता हा बाबा खरात जो आहे त्याला अटक झाली आहे, तो SITच्या ताब्यात आहे। आता तो त्या दिवशी लंगडत वगैरे आला आणि नंतर तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं विवळत वगैरे बोलत होता, पण तसं प्रत्यक्षात काही झालेलं नाही, त्याला काही ठोकला विकलेलं नाही आहे। दुसऱ्या दिवशी तो टुनकन उड्या मारून पळत पण होता, त्या क्लिप्सही आपण पाहिलेल्या आहेत। त्यामुळे
याला कसली ट्रीटमेंट आतमध्ये दिली जाते? थर्ड डिग्री वापरली जाते, फर्स्ट वापरली जाते, सेकंड वापरली जाते, की अजून कुठली मुलायम ट्रीटमेंट दिली जाते ते माहीत नाही. पण एक गोष्ट तर नक्कीच आहे की या बाबाने प्रचंड मोठी खळबळजनक अशी जी काही कबुली द्यायची आहे ती कबुली देऊन हा मोकळा झालेला आहे. आणि आता करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो अशा पद्धतीनं या धर्तीवर म्हणा ना तुम्ही की हा परतीच्या मार्गावर लागलेला आहे आता. म्हणजे आता याला जगण्यात रसच उरलेला नाही आहे. एकंदर जे वातावरण दिसतंय, ज्या पद्धतीने तो त्याच्या मुलाला भेटू इच्छितो, त्याला बोलवा मला त्याशी बोलायचं आहे, किंवा अजून काही गोष्टी ज्या प्रकाशित होत नाहीत, म्हणजे मीडियात चर्चेला येत नाहीत, पण सूत्रांकडून कानावर पडतात, त्यानुसार असं दिसतंय की हा खरात जो आहे त्या खरातला कुठेतरी बाहेर नेऊन त्याचा एन्काउंटर करणं हे आता कठीण झालेलं आहे. तसं होणारही नाही, कारण त्यावर बरीच चर्चा घडून गेलेली. त्यामुळे तसंच घडलं तर मग काय कुठल्याच न्यायव्यवस्थेवर, कायद्याच्या रक्षकांवर वगैरे कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळं हा बाबा नैराश्याच्या गर्तेत गेला, वेडा झाला, सायकिक झाला, अजून काहीतरी झालं. मग याने बोलणंच बंद केलं, किंवा फार मोठ्या आजाराने तो कुठेतरी हॉस्पिटलाइज झाला आणि हॉस्पिटलमध्ये असताना जर त्याचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला तर या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटून घेऊ नका. तो काय आत्महत्या वगैरे करणार नाही. पण मला एकंदर असं जाणवतंय की या खरातने बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर कबूल केलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावर विचार करायला भाग पाडला जाईल संबंधितांना, अशा गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी ज्यांच्यापर्यंत पोचायला हव्यात त्यांच्यापर्यंत पोचल्या देखील आहेत. आता त्या लोकांनी प्रिकॉशनरी मेजर्स जे काही वापरायला सुरुवात केलीत. दीपक केसरकरांचं जे नाव घेतलं जात होतं, त्यामुळे दीपक केसरकरांचा जो काही मोबाईल हरवला अचानक, त्यामुळे हा असा तर प्रकार नाही ना की त्या मोबाईलमधून केलेले कॉल किंवा त्या मोबाईलमध्ये असलेले व्हॉट्सअप चॅट्स किंवा इतर काही गोष्टी ज्या आक्षेपार्ह होत्या, तो मोबाईल जर पोलिसांनी किंवा SITने उद्या तपासासाठी मागितला तर काय करायचं? आपण गोत्यात येऊ का? या भीतीपोटी जर तो मोबाईल मुद्दामून गहाळ केला गेला असेल किंवा नष्ट केला गेला असेल आणि मग त्यानंतर पोलीस तक्रार केली गेली की हरवला आहे म्हणून, तर ही एक शक्यता सर्वसामान्य माणसांकडून व्यक्त केली जाते. कारण मी आता जे काही बोलतोय ते मी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे की वर्तमानपत्रात ती बातमी छापून आली, केसरकरांचा मोबाईल हरवला, तेव्हा सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया काय होती? अरे साला मोबाईल हरवला नाही रे, तो मोबाईल त्यांनी नष्ट केला आणि खोटी तक्रार दाखल केली आहे की मोबाईल हरवला. सामान्य माणूस, ज्याला राजकारणातलं फार काही कळतं असाही नाही, येता जाता बसमध्ये 20 रुपयाचं तिकीट काढून प्रवास करणारा, ट्रेनमधून फिरणारा, रिक्षात, तेही शेअर रिक्षात 4थ्या सीटवर बसणारा, त्याचं आकलन हे आहे की हे असंच काही झालेलं आहे. त्यानंतर दुसरी जी घटना, शेळकेंचा अपघाती मृत्यू, ज्या पद्धतीनं उभ्या असलेल्या एका मोठ्या ट्रॉलरमध्ये यांची गाडी जाऊन धडकते आणि त्यात अक्षरशः त्याचा चेंदामेंदा होतो, याचा अर्थ काय? समृद्धी महामार्गावर असे समोरासमोर होणारे अपघात ही फार रेअर अशी घटना आहे, दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे. ती घटना घडली, त्यात हे शेळके दगावले गेलेत. आता हे शिवनिका ट्रस्ट जे होतं त्यांचा आणि एका पतपेढीचा फार मोठा आर्थिक असा हितसंबंध जोडलेला आहे. आणि हे सगळे आर्थिक व्यवहार, जे काही खाती त्या पतपेढीत होती, समता नागरी सहकारी पतपेढी असं काहीतरी नाव होतं त्या पतपेढीचं, आणि त्या पतपेढीबद्दल अशोक बाबा खरातचं मॅटर ओपन होण्याआधीच माझ्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. पण बऱ्याचदा या तक्रारी कोणीतरी आकसानं केलेल्या असतात, त्यामुळे आपण त्यावर फारसं बोलत नाही, त्यामुळे मी त्यात हात घातला नव्हता. पण ते सगळे पुरावे, त्या पतपेढीबद्दलची जी काय तक्रार माझ्याकडे आलेली आहे, ती एक मोठी स्टोरी होऊ शकते, आपण त्यावरही एखादा एपिसोड करूच. पण या समता पतपेढीमधले जे काही अकाउंट्स होते, त्या सगळ्या अकाउंटचा नॉमिनी अशोक खरात होता. आणि त्याचबरोबर या जितेंद्र शेळकेंचा फार मोठा त्यात कुठेतरी सहभाग असण्याची शक्यता आहे, आणि ती वर्तवली जाते. आणि ज्या गोष्टी मुद्दामहून पोलिसांकडून काही सूत्रांना दिल्या जातात आणि त्या सूत्रांकरवी काही व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या बातमीमध्ये
कदाचित केसरकर आणि हे जे काही शेळके नावाचे जे गृहस्थ होते, आता ते कैलासवासी झालेत, कैलासवासी जितेंद्र शेळके, तर यांच्यावर काहीतरी मोठं बालंट येण्याची शक्यता होती. म्हणून त्या ज्या 2 घटनांचा मी उल्लेख केला आहे, त्या 2 घटना घडल्या असाव्यात, असं सर्वसामान्य लोकांकडून बोललं जातं आहे. हे न मी केलेलं विवेचन आहे, न मी केलेलं या सगळ्या घटनांचं विश्लेषण आहे. हे जे काही सर्वसामान्य जे बोलत आहेत, जे मी येता जाता ऐकतो, तेच इथं मांडलेलं आहे. आता जर सर्वसामान्यांच्या मनात ही भावना निर्माण झालेली असेल, तर या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं चालला आहे याचा अंदाज आमच्या सुज्ञ प्रेक्षकांना सहज येऊ शकतो. अशोक खरातचं पुढे काय होणार आहे, कोण कोण यात अडकू शकतं, कुणाला अडकवलं जाण्यासाठी ह्या अशोक खरातचं प्रकरण मुद्दाम उकरून काढले का, या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्ह लावले जात आहेत आणि पुन्हा पुन्हा या गोष्टी आपल्या नजरेसमोर येत आहेत. कारण हे सगळं असंच अचानक आणि योगायोगानं बाहेर आलेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टींच्या मागे, या सगळ्या घटनाक्रमांमागे एक परफेक्ट टायमिंग होतं आणि या टायमिंगनुसार हा टाकलेला एक गुगली होता. त्या गुगलीवर एक नाही तर अनेक फलंदाज हे यष्टीचीत झालेले आहेत, कुणी त्रिफळाचीत झालेले आहेत, कुणाला ती गुगली समजली नव्हती त्यामुळं तो झेलबाद झाला आहे, कुणी हवेत मारायला गेला आणि सीमारेषेवर त्याचा कॅच पकडला गेला आहे. हे सगळं घडत असताना आपण नेहमी त्रयस्थ बनून या सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं असतं. त्यासाठी आज मी मुद्दाम माझ्या पदरचं असं काहीच विश्लेषण न करता जनसामान्यांच्या भावना तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. या दोन्ही बातम्या फार महत्त्वाच्या आहेत आणि पुढे जाऊन या कॅप्टन अशोक खरातच्या एकंदर प्रकरणामध्ये कोण कोण अडकू शकतं आणि कुणाकुणाचे बळी जाऊ शकतात. बळी याचा अर्थ तुम्ही शब्दशः घेऊ शकता, कारण आज एक पहिला बळी गेला आहे. जितेंद्र शेळके नावाचा माणूस हा कायद्यापासून जर पळवाट शोधत होता किंवा आपल्याला होणारी अटक टाळत होता आणि हे सगळं आता अशक्य आहे असं वाटलं, त्यानंतर जर त्याने स्वतःचा अंत करून घेण्याचं ठरवलं असेल, तर कदाचित ही उभ्या ट्रॉलरला जाऊन धडकवलेली गाडी बरंच काही सांगून जाते. हा अपघात जो समृद्धी महामार्गावर झाला आहे, मी ज्याचा उल्लेख केला की हा रेअर टाईपचा अपघात होता, तर त्यातही एक ज्ञानबाची मेघ दडलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा हळूहळू होत जाईल. मला जे आत्ता माझ्यासमोर दिसतं आहे ते तुमच्यासमोर मांडलं आहे. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे मात्र जरूर कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.